बेल्ले येथे माता पित्यांचा स्मृतिदिन डोळस परिवाराच्या वतीने संपन्न. बेल्ले येथील ग्रामपंचायतचे माजी सदस्य श्रीमान राकेश डोळस व त्यांचे बंधू यांनी आपले आईवडील स्वर्गीय यशोदा व सुदाम कोंडाजी डोळस यांचा स्मृतिदिन बेल्ले येथील सारनाथ बुद्धविहार या ठिकाणी संपन्न करण्यात आला. प्रथमतः प्रतिमेचे पूजन करून हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांची कीर्तन सेवा चालू झाली. कीर्तन करत असताना महाराजांनी तथाकथित गौतम बुद्ध व संत तुकाराम यांच्यातील साम्य उपस्थितांना प्रबोधन करून एक आगळं वेगळं कीर्तन यावेळी संपन्न करण्यात आलं. यावेळी बेल्ले गावातील व बाहेर गावातीलही मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. वसंतराव जगताप यांनी उपस्थित सर्वांच्या वतीनं आदरांजली अर्पण केली, तर ग्रामपंचायतचे माजी सदस्य व यशोदा व सुदाम डोळस यांचे सुपुत्र राकेश डोळस यांनी उपस्थितांचे आभार मानले. अन्नदानाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, बेल्ला. सर, जो कार्यक्रम आजचा तुम्ही जो स्मृती दिनाचा केलाय त्याच्याबद्दल तुम्ही 2 शब्द सांगा मला. वारकरी संप्रदाय आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारामध्ये पुरेपूर साम्य आहे असा मला माझ्या अभ्यासातून मला समजलं. त्यामुळे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग, तथागतांचे पंचशील यांच्यामध्ये एवढा जवळचा साम्यपणा आहे. म्हणून राकेश भाऊ डोळस यांनी मला फोन केला आणि त्यांच्या आई वडिलांच्या, यशोदा यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांनी जे कीर्तन समता, शांती, न्याय, शील, प्रज्ञा यांनी भरलेला हा वारकरी संप्रदाय तथागतांच्या वाटेवरच चाललाय असं मला वाटत नाही, नक्कीच आहे. आणि म्हणून आंबेडकरी चळवळीत जय भीमवाल्यांना पांडुरंग हा बुद्ध आहे, चंद्रभागेचं वाळवंट हे संग्रामाचं स्थळ आहे, हे यांना कळावं. आणि वारकरी संप्रदायात काही स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणार त्यांनाही बाबासाहेब कळाले, भगवान बुद्ध कळाले. हा माझ्या कीर्तनाचा खरा निर्धार आहे, म्हणजे वर्म आहे. या निमित्ताने म्हणून मी अशी कीर्तन करतो. नाही, दुसरा एक आहे, या आजच्या कार्यक्रमाला द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध समाज जो जास्त प्रमाणात राकेश डोळस यांनी आणलं, त्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासंघाचे लोक राकेश भाऊंची मैत्री विचार म्हणून या ठिकाणी आले. नाही, ते मैत्री नाही, ते त्या संघटनेचे प्रेसिडेंट म्हणून काम केलेले आहे तालुक्यामध्ये. मैत्री नाही. आणि त्यांच्या आई वडिलांच्या निमित्ताने भारतीय बौद्ध महासंघाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांच्यामध्ये मला कीर्तन करण्याचा योग आला. समतेचे, शांतीचे विचार, साहेबांचे, बुद्धांचे, पांडुरंगाचे, त्यामुळे तुकारायांचे विचार. हॅलो, या ठिकाणी 5 सर्व्हिस कुणाची गाडी आहे बघा. मला सांगितलं तुमची